शनिवार रविवारच्या रात्री दरम्यान आमच्या पेट्रोलिंगला असलेले उदगीर ग्रामीणचे PI श्री गाडे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना करडखेड शिवारामध्ये एक संशयास्पद कार आणि त्यामध्ये काही व्यक्ती मिळून आलेल्या होत्या. त्यांच्या चौकशी दरम्यान असं समजलं की अजून त्यांच्या दुसऱ्या 2 टीम त्यांच्यासोबत कनेक्ट आहेत आणि ही तिन्ही टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन या भागामध्ये कुठल्या तरी ठिकाणी एक लक्ष्मी कृपा पूजा करून पैशाचा पाऊस पडेल अशा पद्धतीनं एक पूजा मांडणार होते. आणि ह्या मंडळींना ताब्यात घेतल्यावर त्यांची कसून चौकशी आणि त्यांच्या गाड्यांची झडती घेता त्यामध्ये या पूजेसाठी लागणारी लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत अशा वस्तू मिळून आल्यात. आणि त्यावरून आमच्या जमादार संतोष शिंदे यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट चालीरीती अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये आणि पोक्सोचे त्याच्यामध्ये 2 कलम लागलेले आहेत, 12 व 18. कारण त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेले आहे. यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील विचारपूस सुरू आहे. फरार 2 आरोपी आहेत आणि आता चौकशीमध्ये अजून पुढे कोणी जर आलं तर त्यामध्ये एखाद्या वेळेस अजून स्पष्टता येऊ शकेल. हा हे स्पॉट का निवडला होता करडखेडचा? इथं उदगीरचं कोणी आहे या प्रकरणामध्ये? तांत्रिक सापडलेला नाही, सध्या तरी उदगीरचं कोणी आहे असं दिसून आलेलं नाही. आता त्यांची चौकशी आहे. आज या आरोपींचा PCR सुद्धा मागितला जाणार आहे. त्यामध्ये जसं काही स्पष्ट होईल पुढं त्या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात. स्पॉट कुठे पूजा होणार होती या बाबतीमध्ये अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामध्ये जो कोणी पूजेला येणार होता त्या जो लिंक जी आहे ती वरची लिंक अजून मिळायची आहे त्याच्यामध्ये आणि मग त्यानुसार पुढची कारवाई आणि पुढची स्पष्टता यामध्ये येऊ शकेल.